तर आज मी जाम पडता पडता वाचलो, सांगतो मी का बरं. तर स्वागतम मंडळी, आज 21 एप्रिल आहे आणि हा व्लॉग दुसरा आहे आपला. आज मी बनानीवरूनच व्लॉग सुरू करतोय. सकाळी सकाळी खूप गरमत होतं, मला दरवाजा उघडून दे थोडी हवा येईन, आणि पटकन मी गादी ते उचलून घेतली माझी, आणि नंतर काय ब्रश करू म्हणलं. खरंच करायचं आहे का विचार केला पहिले, म्हणलं करूनच घेऊ. मग म्हणलं आंघोळ करून घेऊ पटकन. आणि या पटकनच्या नादात मी कधी सटकन हे मला माहीत नव्हतं. मी सटक पडता पडता वाचलो, या फारच्या एक दिन फ्रॅक्चर करतील कोणाला. आणि दररोजचा माझा एक छंदच झालेला आहे, आंघोळ केल्यानंतर खिडकीतून बघतो, अरे यार आज चक्कर मारायला जायचं होतं, सकाळी उठणंच नाही झालं, पण उद्या उठन. आणि मग बाकी सगळे कुटाने बाजूला ठेवले, पहिले देवाच्या पाय पडून घेऊ म्हणलं दिवसाची सुरुवात करण्याच्या पहिले. आणि हे होते आपले बाळगोपाळ, ज्यांचा मुकुट तर जागेवर राहतच नाही, त्याला ॲडजस्टच करावं लागतं प्रत्येक वेळेस. मग आपण लावलं चंदन देवाला आणि आपल्याला पण, आणि मग झाली देवबाप्पाची पूजा डन. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला इंटर्नशिप लागली, म्हणजे चालू आहे वर्क फ्रॉम होम. तर आज आहे मीटिंग, तत्पूर्वी देवाचे दर्शन करू म्हणलं. आणि काय मॅजिक आहे देवामध्ये काय माहीत, मी जेव्हा मंदिरात येतो तेव्हा सगळं टेन्शन आणि ते गायब होतं, आणि मस्त इंटर्नशिपनी प्रोफेशनल एक्सपिरियन्स भेटतो आहे. 9:30ला चालू होतं राहतं सगळं काम. नाश्ता करून घेऊ म्हणलं, आणि गेस करा हे कोणता पदार्थ आहे. खिचडी मंडळी, मी काल बनवली होती, पाणी जास्त झालं होतं, पण काही नाही, खूप मस्त लागली. आणि थोडी शिळी झाल्यावर तर अजूक मस्त, नाही लिटरली मस्त लागली, हवेत गोळ्याने मारते. माझ्या कामाची एक झलक दाखवतो तुम्हाला. ही वेबसाईट आहे ज्याचं फ्रंट एंड मी डिझाईन करतो आहे, कशी वाटली सांगा. बघता बघता मीटिंग पण सुरू झाली, आणि सगळी मंडळी आली मीटिंगसाठी. मला धाकधूक होतं कधी कधी तर. आणि हे साहेब होते आपले प्रोजेक्ट मॅनेजर, आणि मी फोटो कावर दाखवला मलाच माहीत नाही. आणि मंडळी हे ब्लॉग शॉर्ट असून तरी मोठे बनतात, तर मला थोडं डिस्क्राईब करावं लागतं म्हणून मोठे करतो ब्लॉग. आणि आपण पण चालू केलं आता थोडे मिनी ब्लॉग बनवायचं, तर होपफुली तुम्हाला दररोज भेटतील. मी चाललो होतो बँकेत, काही काम असतं, आणि मम्मीने वरती बोलवलं, कचरा गाडी आली म्हणून. आणि मग नंतर बँकेतून आल्यानंतर आपलं पण काम थोडं बघितलं, एरर इतके आले होते, डोकं गरम झालं. तर देवाची आवडती दही खाऊ म्हणलं. भाई अति आनंद आला, अति आनंद. त्या आनंदाला डबल करण्यासाठी लावला कूलर, जो की माझा सिनियर आहे, म्हणजे माझ्या जन्माआधीचा आहे. मग झाली जेवणाची वेळ, आणि मम्मीनी कापली कैरी, टेक्नॉलॉजी या. मग प्रभूंना नैवेद्य ठेवलं. इट्स अ गुड प्रॅक्टिस, तुम्ही पण फॉलो करत जा. आणि एखादं काम पूर्ण झाल्यावर किती आनंद होतो तो आज कळाला मला. ॲडमिन साईट बनवायची होती एका वेबसाईटची, तर ती बनवली, आणि अत्यानंद झाला. एवढंच होता व्लॉग. हसा खेळा आणि जगा गाईच. बाय.